पाठीशी आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. तर स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला स्वामींच्या दरबाराविषयी काही माहिती देत आहे. स्वामींच्या दरबारामध्ये भरपूर लोक सेवेकरी झालेले आहेत आणि जे सेवेकरी आहेत ते खूप प्रामाणिक आहेत आणि जे काही सेवेकरी अभिमानी असतात. तर स्वामींना अभिमान, अहंकारी, गर्विष्ठ, मीपणा असे जे कोणी सेवेकरी असतात त्यांना स्वामी जवळ करत नाही. कारण तिथे स्वामी दरबाराचे एक वैशिष्ट्य असं आहे की तिथे दरबारामध्ये सर्व जाती धर्माची लोकांना स्वामींनी येण्याची परवानगी दिलेली आहे. तुम्ही कुणीही कोणत्याही जाती धर्माचा असू द्या तर त्याला तुम्ही दरबारामध्ये घेऊन येत जा. उच्च नीच असा स्वामींनी कधी भेदभाव केला नाही. आणि स्वामी सेवेचं दरबारामध्ये सुरुवातीला आपण ज्यावेळेस दरबारामध्ये येतो त्यावेळेस प्रथम आपण दरबारात प्रवेश करण्यापूर्वी, कारण प्रत्येक दरबारामध्ये पाण्याची व्यवस्था केलेली असते, तिथे जाऊन आपण प्रथम आपले हातपाय धुवावेत. नंतर प्रत्येक दरबारासमोर, महाराजांच्या समोर औदुंबराचा वृक्ष आहे प्रत्येक दरबारामध्ये, आणि त्या दरबारामध्ये जाण्यापूर्वी औदुंबराखाली स्वामींना मुजरा करून 11 प्रदक्षिणा घालाव्यात आणि नंतर दरबारात प्रवेश करावा. स्वामींना दरबारात गेल्यानंतर आपल्याला असं वाटलं पाहिजे की आपल्या समोर स्वतः स्वामी दरबारामध्ये बसलेले आहेत. स्वामींपुढे जाऊन आपण त्यांना मुजरा करायचा त्रिवार आणि त्यांना शरण जायचं. असं या स्वामी सेवेचं वैशिष्ट्य असं आहे की जो प्रेमाने आणि भावाने मजजवळ येईल तो माझ्याकडे जर 1 पावलाने आला तर मी त्याच्याकडे 10 पावलं मी स्वतः त्याच्याकडे जाईल. असे आतापर्यंत स्वामींनी खूप भक्तजनांना सांगितले. स्वामी सेवा या कलियुगामध्ये स्वामींचा दरबार हा फार महत्वाचा आहे. स्वामी सेवेमध्ये खूप चमत्कार घडलेले आहेत, घडून येत आहेत. स्वामींनी आतापर्यंत जे कोणी नवीन सेवेकरी झाले त्यांना त्याची भरपूर प्रचिती आली आहे. तर मित्रांनो आणि स्वामी भक्तांनो, मी तुम्हाला स्वामी दरबारात आल्याने माझ्या एका मित्राने मला त्याचा अनुभव सांगितला, तो मी आज तुम्हाला शेअर करत आहे. माझे एक नाशिकचे मित्र आहेत, तर ते स्वतः बीएड करत होते. त्यांचं बीएड पूर्ण झालं. त्यांनी भरपूर ठिकाणी इंटरव्ह्यू दिल्या आणि ते इंटरव्ह्यू देताना तो एक दिवस म्हटला, मी खूप ठिकाणी फिरलो राव, काय माझ्या सर्व्हिसचं काय पुढे जमाना. तर मी त्याला म्हटलं, तू एक काम कर, तू स्वतः तुझ्या इथं स्वामींचा दरबार आहे तर त्या दरबारामध्ये स्वामींना विनंती कर की स्वामी माझं कुठेतरी मार्गी लावा, माझं कुठेतरी नोकरीचं एवढं सक्सेस व्हावं, असं काहीतरी आशीर्वाद तुम्ही द्यावा. तर तो तिथून पुढे आरतीला हजर असायचा. तो जरी 3 टाइम नाही जमलं तरी 1 टाइम तो संध्याकाळच्या आरतीला नेहमी यायचा. आणि त्याला स्वामींच्या कृपेने नाशिकमध्ये एका शाळेमध्ये त्याने शिक्षक या पदासाठी त्याने फॉर्म भरला आणि त्याला स्वामींच्या आशीर्वादानं त्याला लेटर आलं. ज्या ठिकाणी गेला तिथे 4-5 जे शिक्षण अधिकारी असतात ते इंटरव्ह्यू घेण्यासाठी बसले होते. आणि हा येताना स्वामींना मुजरा केला सकाळी आणि तेथून एक स्वामींची उदी लावून आला आणि एका पुढीत ती उदी स्वामींच्या दरबारामधली ती त्याने खिशात ठेवली आणि तिथे गेल्यानंतर पुन्हा ती उदी लावली आणि स्वामींना विनंती केली आणि फक्त श्री स्वामी समर्थ जप त्याच्या मनामध्ये चालू राहिला. आणि तो जप करत असतानाच त्याला आतमध्ये इंटरव्ह्यू साठी बोलवलं. तर तो इंटरव्ह्यू साठी ज्या अधिकाऱ्यांपुढे बसला होता तर त्यांनी त्याला आल्या आल्या फक्त एकच प्रश्न विचारला. तो प्रश्न असा होता का फक्त तुम्ही कुठून आलात, आणि दुसरा प्रश्न असा त्यांनी विचारला की तुम्ही ही जी उदी लावली म्हणे कपाळाला, ही कोणत्या देवाची उदी आहे म्हणे. त्यांनी अगदी मोकळ्या मनानं सांगितलं की मी स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारातून आलोय
आणि ही उदी स्वामी समर्थांच्या दरबारातील मी लावली आहे. तुमचा स्वामीवर इतका भरोसा आहे म्हणे त्या शिक्षकाधिकाऱ्याने विचारलं त्या मित्राला. तर तुम्हाला सांगतो, तर त्यांनी उत्तर काय द्यावं, तर ते म्हणे तुम्हाला काही अनुभव आलेत का आतापर्यंत. तर त्या मित्राने असं उत्तर दिलं म्हणे मला हे लेटर आले इंटरव्ह्यूचं, हाच माझा फार मोठा अनुभव आहे म्हणे. तर तुम्हाला खोटं सांगत नाही, त्या शिक्षणाधिकाऱ्यानं, तर तो पण एक सेवेकरीच होता हा योगायोग. तर त्यांनी त्या एका शब्दावर त्या माणसाचं सिलेक्शन केलं. आज तो शिक्षक या पदावर आज नाशिक येथे सर्व्हिसला आहे. तर मित्रांनो, अशी आहे स्वामींची लीला, असा आहे स्वामींचा दरबार. असे खूप चमत्कार सांगण्यासारखे आहेत. म्हणून तुम्ही स्वतः सुद्धा अनुभव घ्या स्वामी सेवेचा दरबारात जाऊन. दरबारात गेल्यानंतर फक्त मुद्रा करा स्वामींना. स्वामी कोणत्याही कार्यासाठी जरी तुम्ही निघाले तर अगदी प्रेम भावानं तुम्ही स्वामींना विनंती करा की स्वामी सलावे मम कार्यासी. एवढं बोललं तर स्वामी तुमच्या सदैव राहती पाठीशी. तर मित्रांनो, तुम्हाला अजून खूप आलेले मला जे जे अनुभव आलेत, जे जे माझ्या समोर घडलेत, माझ्या मित्रांसोबत घडलेत, मी ते तुम्हाला शेअर केलेत. तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे.